धावत्या गाडीतून चोरी करणाऱ्या चोरट्यांचा हा डेमो पाहिला की यांची हातचलाखी किती यशस्वी झाली आहे याची कल्पना येईल। चेनला बॅगा बांधून ठेवल्या असल्या तरीही आरामात ते चेन कापून चोऱ्या करायचे। चेन कापणं शक्य नसेल तर बॅग किंवा सुटकेसची चेन अलगद उघडून त्यातील रोख किंवा दागदागिने चोरी व्हायचे। सहसा मध्यरात्री किंवा पहाटे या चोऱ्या होत असल्यामुळे प्रवाशांच्याही लक्षात उशिरा यायचं। अशा प्रकारच्या बारीक चाकूनी ह्या जीपमध्ये टाकते, इथे फसवून ही अशी चेन केल्यानंतर इथून हा माल हात टाकून आतमधून सामान काढून परत असंच लावून ठेवते आणि आपल्या सामानाची चोरी करून निघून जाते। प्रवाशाला घरी गेल्यावरच आपल्या सामानाची चोरी झाल्याची जाणकारी होते। संशय यायला नको म्हणून चोरलेलं सामान गँगच्या सदस्यात वाटून दिलं जायचं। पकडले जाऊ नये म्हणून गँगचे मेंबर्स वेगवेगळे प्रवास करायचे। चोरी केल्यावर हे सर्वजण थेट बिहारमध्ये पाटणा स्टेशनवरच भेटत असत। या टोळीची टीप मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली। रेल्वे पोलिसांना फार मोठी एक सफलता प्राप्त झालेली आहे। रेल्वेमध्ये चेन कटरची एक गँग मागील काही दिवसापासून सातत्याने चोरी करत होती। त्या चोरीच्या गँगचा रेल्वे पोलिसांच्या डीबी टीमने, नागपूरच्या डीबी टीमने पकडून एक मोठी सफलता हासिल केलेली आहे। या तपासातून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे। मात्र प्रवाशांनो सावधान, चेनला बांधून तुमचं सामान सुरक्षित आहे या गैरसमजात राहू नका। रेल्वे प्रवासात अखंड सावधान रहा। अखिलेश शाळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।